आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाने 112 ही आपत्कालीन सुविधेसाठी कार्यान्वित करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या अभोणा येथील पोलीस स्थानकात दारूच्या नशेमध्ये एका व्यक्तीने डायल 112 द्वारे खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने याविषयी चर्चेला उधाण आले। दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुरेश मनसाराम गवळी राहणार मांगलीधर तालुका कळवण या व्यक्तीने दारूच्या नशेत 112 वर कॉल करून पोलिसांच्या तात्काळ मदतीसाठी बोलावलं। स्थानिक अभोणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय लक्ष्मण भोये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ कनाशी येथील सूर्या पेट्रोल पंपावर पोहोचून सुरेश गवळी यांची चौकशी केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला। चौकशी दरम्यान सुरेश गवळी दारूच्या नशेत असल्याचं निदर्शनास आलं। घटनास्थळी असलेल्या इतर व्यक्तींच्या साक्ष्यांनुसार कॉल करताना सुरेशनं भांडण झाल्याचं खोटं कारण दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोणतेही भांडण झाले नव्हते। त्यानंतर सुरेश याला ग्रामीण रुग्णालय अभोणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणीत त्याने दारूचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले। सर, महाराष्ट्र पोलीस दलाची जी 112 ची हेल्पलाईन आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नागरिकांना ताबडतोब पोलिसांकडून मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। ज्या नागरिकांना पोलिसांची मदत हवी असते, इमर्जन्सीमध्ये कुठले क्षणामध्ये रात्री बेरात्री त्यावेळेस डायल 112ला कॉल करतात आणि तो कॉल नियंत्रण रेषेला गेल्यानंतर जवळचं लोकेशन ज्या पोलीस स्टेशनला असेल त्या पोलीस स्टेशनला तो कॉल डायव्हर्ट केला जातो आणि तो कॉल आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ त्या माणसांपर्यंत पोहोचून त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची मदत पाहिजे त्या पद्धतीने त्या कॉलरला आम्ही हेल्प करत असतो। ग्रामीण भागातील नागरिकांकडून याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग असा काही अनुभव आपल्याला आहे का? ग्रामीण भागामध्ये जनरली बघितलं अनेक लोकांना मदत जनरली कॉल येत असतात, आम्ही त्यांना मदती करत असतो, परंतु बऱ्याच वेळा लोक दारूच्या नशेमध्ये किंवा किरकोळ कारणासाठी किंवा कोणाला खोडसाळपणे असे कॉल करत असतात आणि कॉल केल्यामुळे त्याचा त्रास पोलिसांना होत असतो। अशा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपण काही कार्यवाही करता का? जनरली 112 कॉल जसा आम्हाला प्राप्त होतो मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो आणि लोकांना मदत करत असतो, परंतु काही आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की काही लोक दारूच्या नशेमध्ये अगदी खोडसाळपणे असे कॉल करतात आणि सिस्टमला त्रास देण्याचा हा संदर्भ दिसून येतो। आताच परवाच्या दिवशी एका कॉलरने सूर्या पेट्रोल पंप कनाशी येथून कॉल करून भांडण चालू आहे अशी माहिती दिली। त्या ठिकाणी प्रत्यक्षात आमचे जे डायल 112 साठी नेमणूक केलेले अंमलदार होते, कॉन्स्टेबल विजय भोये, ते त्या ठिकाणी गेले आणि तो व्यक्ती पूर्णतः दारूच्या नशेमध्ये होता आणि आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली तर कुठलंही असं भांडण झालेलं नव्हतं आणि हा कॉलर समोर येऊन आल्यानंतर पोलिसांकडून कॉलही घेत नव्हता, परंतु नागरिकांच्या मदतीने आम्ही त्या कॉलरला शोधून काढलं आणि त्याला विचारणा केली तेव्हा त्याने मान्य केलं की आमच्याकडून असे जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केलेला होता, म्हणून त्याला नशेमध्ये असताना आम्ही त्याला आणून त्याचं वैद्यकीय तपासणी केली आणि त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियमप्रमाणे कलम 85(1) प्रमाणे कारवाई देखील केली आहे। तर आम्ही या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन त्यांच्या मदतीसाठी केलेली आहे। त्यांना तात्काळ पोलिसांकडून मदत व्हावी, पोलिसांचं सहकार्य त्यांना मिळावं आणि वेळीच जे घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत, परंतु नागरिकांनी या हेल्पलाईनचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा, कोणत्या पद्धतीने दुरुपयोग करू नये। दुरुपयोग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर ती कारवाई करण्यात येते। महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात सर्व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल 112 ही आपत्कालीन सुविधा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली आहे। मात्र या सुविधेचा गैरवापर कसा केला जातो याचं उदाहरण नुकतंच कळवण तालुक्यातील अभोणा येथे घडलंय।